नेहमीचा वरण भात किंवा पुलाव खाऊन कंटाळलात का? मग आज आपण काहीतरी हटके आणि रेस्टॉरंट स्टाईल बनवूया. आज आपण बनवणार आहोत पालक राईस आणि त्यासोबत जोडीला भाज्यांनी भरलेला क्रीमी सॉस. दिसायला भारी आणि चवीला तर लईच भारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पॅन चांगलं तापलं की आता त्यात आपण 2 चमचे तेल टाकूया. तेल चांगलं गरम झाले की त्यात आता आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूया. हाय फ्लेमवर याचा आपल्याला कच्चा वास जाईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. सर्वात आधी आता यात आपण अर्धा कप चिरलेली झुकिनी टाकूया. झुकिनीला 1 मिनिट मोठ्या आचेवर आपण टॉस करून घेऊया. आता यात आपण उरलेल्या भाज्या टाकूया. अर्धा कप चिरलेले मिक्स बेल पेपर म्हणजेच लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची, पाव कप ब्लांच केलेले बेबी कॉर्न आणि अर्धा कप ब्लांच केलेली ब्रोकोली टाकून घेऊया. आता ह्या सर्व भाज्या आपण हाय फ्लेमवर 1 ते 2 मिनिटं चांगल्या परतून घेणार आहोत. आता यामध्ये मी अर्धा कप चिरलेलं पनीर टाकत आहे, 1 चमचा मीठ, 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स. आता हे सर्व मी 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेत आहे. लक्षात ठेवा, भाज्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी हे सगळं आपल्याला मोठ्या आचेवरच करायचं आहे. आता आपल्या तयार झालेल्या भाज्या आपण बाजूला ठेवून देऊ. आता एका कढईमध्ये 2 चमचे बटर घेऊ आणि त्यामध्ये 2 चमचे मैदा टाकू. आता हा मैदा आपल्याला मंद आचेवर जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, फार पण परतायचा नाहीये, अगदी हलका गुलाबी रंग येईपर्यंतच परतायचा आहे. आता यात आपण अर्धा लिटर दूध टाकत आहे. दूध टाकल्या लगेच विस्करच्या सहाय्याने आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात गिठोळी पडत नाही. लक्षात ठेवा, ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, नाहीतर मग परत मैद्याच्या याच्यामध्ये गिठोळी पडतात. आता सॉस छान स्मूथ झाला की यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊ. 1 चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा कसुरी मेथी पावडर, पाव चमचा हळद. आता हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपण चांगलं याला मिक्स करून घेऊ. आता हे मसाले छान यामध्ये मिक्स झाले आहेत. बघा किती सुंदर सॉस झाला आहे. आता ह्या सॉसमध्ये आपण टॉस केलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊ. किती सुंदर कलरफुल भाज्या दिसताय ना. आता ह्या भाज्या आपण यामध्ये मिक्स करून घेऊ आणि याला 1 ते 2 मिनिटं शिजून घेऊ. जर तुम्हाला सॉस जास्त दाट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं कोमट दूध किंवा पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आणि आपला व्हेजिटेबल क्रीमी सॉस तयार आहे. आता एका कढईमध्ये जवळजवळ मी 3 ग्लास पाणी घेत आहे. पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये मी 1 जोडी पालक टाकून घेत आहे. चमच्याच्या सहाय्याने आता आपण हा पालक छान यामध्ये दाबून घेऊ, म्हणजे तो पाण्यामध्ये चांगला बुडेल. आता ह्या गरम पाण्यात पालक आपल्याला अगदी 1 मिनिट उकळून घ्यायचा आहे. पालक आपल्याला खूप पण शिजवायचा नाहीये. आता हे पालक आपण चाळणीमध्ये काढून घेऊ आणि इमिजिएट याला आपण बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पालकाचा हिरवा रंग तसाच राहतो. आणि आता त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि त्यामध्ये थोडी मुठभर कोथिंबीर पण टाकू, 2 हिरवी मिरची टाकून याची छान मिक्सरमधनं बारीक पेस्ट करून घेऊ. आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेत आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बटर पण घेत आहे. यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊ. लसूण थोडा परतला की त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला अद्रक टाकू, अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकू आणि ते सुद्धा छान परतून घेऊ. आता यामध्ये आपण पालकची प्युरी टाकून घेऊ. पालकचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ. आता यामध्ये मी 1 चमचा मीठ आणि 3 कप शिजवलेला बासमती राईस टाकून घेत आहे. लक्षात ठेवा, आपल्याला मोकळा बासमती राईस लागणार आहे.
90% भात शिजून तो गार करून घ्यायचा, म्हणजे भात चांगला मोकळा होतो. आता आपला पालक राईस तयार आहे. बघा किती सुंदर ग्रीन कलर आलाय पालक राईसला. आता एका प्लेटमध्ये आपण एका साईडला पालक राईस टाकू आणि दुसऱ्या साईडला आपली क्रीमी व्हेजिटेबल टाकू. बघा किती सुंदर कॉम्बिनेशन दिसतंय ना. त्यावर थोडी कोथिंबीर गार्निश करू आणि थोडा चीज किंवा तुम्ही पनीर सुद्धा किसून टाकू शकता. बघा किती सुंदर दिसतंय ना पालक राईस विथ क्रीमी सॉस. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.